नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। भंडारदरा धरण 50% भरले। घाटघरमध्ये जोरदार संततधार। निळवंडेचा जलसाठा वाढतोय वेगाने। जुलै अखेर पूर्ण क्षमतेचा अंदाज। भंडारदरा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरण 50% भरले असून निळवंडे धरणाच्या जलसाठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे। भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 5421 दशलक्ष घनफूट म्हणजेच 49.11% झाला आहे, तर निळवंडे धरणाचा साठा 43% पोहोचला आहे। घाटघर, रतनवाडी, सांब्रत, पांजरे या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यापासून संततधार सुरू असून शेतीसाठी विशेषतः भात लावणीस पोषक वातावरण तयार झाले आहे। गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे: घाटघर 89 मिलीमीटर, रतनवाडी 101 मिलीमीटर, भंडारदरा 75 मिलीमीटर, पांजरे 78 मिलीमीटर। याआधी मुळा नदीवरील आंबीत 191 दशलक्ष घनफूट, पिंपळगाव खांड 600 दशलक्ष घनफूट, कोथळे 183 दशलक्ष घनफूट, शिरपुंजे 155 दशलक्ष घनफूट या धरणांनी ओव्हरफ्लो केला आहे। तसेच कृष्णावंती नदीवरील वाकी जलाशय 102 दशलक्ष घनफूट व प्रवरा नदीच्या टिटवी शिवारातील लघु पाटबंधारा 303 दशलक्ष घनफूट सुद्धा भरून वाहू लागले आहेत। हे सर्व अतिरिक्त पाणी निळवंडे धरणात दाखल होत असल्याने त्याचा जलसाठा झपाट्याने वाढतो आहे। शाखा अभियंता प्रवीण भांगरे आणि वसंता भालेराव या जलसाठ्यांवर सतत लक्ष ठेवून आहेत। पावसाचा वेग असाच टिकून राहिल्यास भंडारदरा व निळवंडे हे दोन्ही धरणे जुलै अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।